शेतकरी मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गव्हाची त्यामध्ये पेरणी वगैरे माझी करून झालेली आहे आणि गहू अतिशय छान प्रकारे त्यामध्ये उगून आलेला आहे. आज 10 दिवस त्यामध्ये पूर्ण झालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो हा जो काही गहू आहे, आपण या ठिकाणी गहू करत असताना जो मैको कंपनीचा मुकुट नावाचा गहू येतो, हा मुकुट त्यामध्ये गहू केलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो मग सध्या सगळीकडे जर पाहिलं तर बरेच शेतकऱ्यांचं गहू पेरणी करण्याचं सध्या काम चालू आहे. पण शेतकरी मित्रांनो गव्हाची पेरणी करत असताना नेमकी पेरणीसोबत कोणती खतं दिली गेली पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन आपल्या गहू पिकाची चांगली वाढ होईल. म्हणजे एकंदरीत गहू पिकाचं खत व्यवस्थापनाबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन येणाऱ्या ज्या काही व्हिडिओ आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळायला मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो गहू पिकाला खत व्यवस्थापन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की ज्यावेळेस आपण गव्हाची पेरणी करत असतो, पेरणी करत असताना पेरणी यंत्रासोबतच गव्हाला त्यामध्ये खतं दिली गेली पाहिजे. कारण ज्यावेळेस गव्हाला जर पेरणी करताना तुम्ही खतं दिलेली असेल तर ते पुढे जाऊन गहू पिकाला लवकर मिळतील आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त त्यामध्ये होणार आहे. एक दुसरी गोष्ट म्हणजे की गहू पिकाला खत व्यवस्थापन करत असताना कोणत्या गोष्टीची जास्त गरज लागते. गहू पिकाचा जर आपण विचार केला तर नत्राची सर्वात जास्त गरज लागते. म्हणजे जो काही युरिया असतो गहू पिकाच्या वाढीसाठी नायट्रोजन सर्वात जास्त त्यामध्ये गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर फॉस्फरस सर्वात जास्त लागत असतं आणि पोटॅश अतिशय कमी लागत असतं. त्याच्यानुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. तर गव्हाला खत व्यवस्थापन करत असताना 2 टप्प्यामध्ये करणं गरजेचं आहे. एक तर आपल्याला पेरणी करत असताना त्यामध्ये खतं द्यायचीच आहे आणि शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस गहू साधारणपणे 25 ते 30 दिवसांचा होईल, म्हणजे प्रामुख्याने जी स्टेज असणार आहे ज्यावेळेस आपण तणनाशक मारत असतो, तणनाशक मारून झाल्यानंतर जे काही पुढचं पाणी असेल त्या पुढच्या पाण्याला एक आपण खत दिलं गेलं पाहिजे. तर बऱ्याच वेळेस काय होत असतं की तणनाशकमुळे देखील आपल्या गहू पिकाला झटका वगैरे बसलेला असतो, गहू पिवळा वगैरे पडलेला असतो आणि त्याच्यानंतर पुढच्या पाण्याला जर तुम्ही खत दिलेलं असेल तर जो काही तणनाशकमुळे आलेला ट्रेस असतो हा ट्रेस देखील निघून जातो आणि गव्हाची चांगली वाढ देखील व्हायला फायदा होत असतो. आता शेतकरी मित्रांनो पेरणी करत असताना नेमकी कोणतं खत व्यवस्थापन करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो याला आपण पेरणी करत असताना काय केलेलं आहे, आपण 10-26-26 ह्या खताचा या ठिकाणी वापर केलेला आहे. 10-26-26 वापरलेला आहे आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो एक आपण जे काही म्हणतो की पोषकयुक्त खत माझ्याकडे शिल्लक होतं, ते म्हणजे की प्लॅन्टो शिल्लक होतं 25 किलोची बॅग. हे दोन्ही एकत्र करून आपण पेरणी करत असताना त्यामध्ये दिलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नेमकी खत व्यवस्थापन करत असताना नेमकी तुम्हाला काय द्यायचं आहे. आता तुम्ही एकतर वापरत असताना 10-26-26 चा वापर करू शकता. याच्यामध्ये फॉस्फरस देखील जास्त आहे, पोटॅशचं प्रमाण देखील जास्त आहे. याचा त्यामध्ये वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो 12-32-16 अतिशय छान आहे. याचा देखील त्यामध्ये वापर करू शकता किंवा 15-15-15 म्हणजे 3-15 हे देखील गहू पिकासाठी अतिशय उत्तम असलेले त्यामध्ये हे 3 खतं आहे. या तिन्ही खतापैकी तुम्हाला जे खत मिळेल कोणतेही खत त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. हे वापरत असताना आपल्याला याची एक बॅग त्यामध्ये वापरायची आहे शेतकरी मित्रांनो आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो टी-एस-पी म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट जेणेकरून याच्यामध्ये 46% फॉस्फरस आपल्याला एक्स्ट्रा मिळतं. कारण 1 एकरसाठी पेरणी करत असताना आपल्याला कमीत कमी 100 किलो खताची मात्रा दिलीच गेली पाहिजे, जेणेकरून गव्हाचं चांगलं तुम्हाला उत्पन्न येईल. बऱ्याच वेळेस शेतकरी खूप कमी प्रमाणामध्ये खत व्यवस्थापन करता आणि परिणामी नंतर गव्हाची चांगली वाढ वगैरे होत नाही, ओंबी चांगली भरली जात नाही. यासाठी कमीत कमी 100 किलो खत व्यवस्थापन करा. जर तुमची जमीन अतिशय चांगली असेल, शेणखताचा यापूर्वी वापर वगैरे केलेला असेल, तर अशा वेळेस वापरत असताना 70 ते 75 किलो मात्रा जरी वापरली असेल तरी पण चालेल. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपल्याला हे पेरणी करत असताना त्यामध्ये द्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो एक दुसरं जे मी खत व्यवस्थापन सांगितलं होतं ते म्हणजे आता हा झाला पहिल्यांदा आपण दिलं. त्यानंतर दुसरं जे खत व्यवस्थापन आपल्याला द्यायचं आहे ज्यावेळेस आपण तणनाशक मारणार आहोत, म्हणजे 25 दिवसानंतर जे पुढचं पाणी येईल त्या पुढच्या पाण्याला शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरत असताना 1 एकरसाठी युरियाची एक बॅग त्यामध्ये वापरायची आहे. आणि जर त्यावेळेस जर तुमच्या गव्हाचा फुटवा कमी दिसत असेल तर अशा वेळेस त्याच्यासोबत झिंक सल्फेट 5 किलो वापरायचा आहे. याच्यामुळे काय होईल शेतकरी मित्रांनो तुमचं गहू पीक जे काही पिवळं वगैरे पडलेलं असणार आहे तणनाशकमुळे तो पिवळेपणा देखील निघून जाईल. गव्हाची चांगली वाढ देखील होईल आणि झिंक सल्फेटमुळे तुमच्या गव्हाचा जोमदार फुटवा व्हायला देखील या ठिकाणी फायदा होणार आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो हे खत व्यवस्थापन करायचं आहे. बाकी जास्त काही करण्याची गरज नाही. ज्यावेळेस गहू पिकावरती काळा मावा वगैरे पडेल अशा वेळेस तुम्ही गहू पिकाला 1 ते 2 फवारण्या घेतल्या आणि हे खत व्यवस्थापन केलं तरी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं त्यामध्ये तुमचा गहू या ठिकाणी येऊ शकतो. फक्त ह्या सांगितलेल्या ज्या काही प्रकारे खत व्यवस्थापन आहे याप्रमाणे तुम्ही खत व्यवस्थापन करा. निश्चित तुम्हाला जास्तीत जास्त फायदा झालेला दिसून येईल. शेतकरी मित्रांनो यावर्षी तुम्ही कोणत्या गव्हाची वाणाची पेरणी केली खाली मला कमेंट करून नक्की कळवा. जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना देखील माहित पडेल की यावर्षी कोणता वाण सर्वात जास्त शेतकऱ्यांना आवडतोय. आणि शेतकरी मित्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.